मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपल्याकडे हा जरी वर्कवाला ब्लाऊज पीस आला आहे. याला पुढं आणि मागं असं नेक पॅटर्न आलं आहे. दोन्ही बाजूला आपल्या काठ आहेत आणि हातासाठी सुद्धा पॅटर्न आहे. हे अस्तर हा ब्लाऊज पीस आहे आणि या मापाप्रमाणे आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे. पुढं आपण डीप नेक, पाठीमागं बोट नेक कटिंग करणार आहे. हे अस्तर मी खालून सरळ करून घेतलं आहे. उंची 13 आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते. 14.5 इंच आपण मागील उंची घेत आहे. उंचीला मी सरळ लाईन आखून घेतली. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर 15 आहे, बोटनेक आहे 15च्या अर्धा आपण शोल्डर घेतोय. 7.5 इंचाला मी शोल्डर घेतलं. मुंडासुद्धा आपल्याला 7.5 इंचच घ्यायचा आहे. छाती लाईनसाठी सुद्धा मी 7.5लाच मार्किंग करते आणि मुंडा लाईनसाठी सुद्धा 7.5ला मार्किंग केली. छाती लाईन, मुंडा लाईन आखून घेतली. 1 इंच आपण मुंडा उतार घेतला आहे. 2.5 इंच गळा रुंदी आणि ही क्रॉस लाईन आखून घ्या. कमर आपली 28 आहे, भागिले 4 7 येतं, प्लस 1 इंच ट्रक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. 9.5ला मी कमर घेतली आहे, तर छाती मी 10.5 इंचला घेते. 1 इंच त्यात प्लस करून घ्यायचं आहे. तुमची जीही कमर असेल तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे. कमरेमध्ये जी कमरेचं माप येतं त्यात 1 इंच प्लस करून छाती घ्यायची आहे. मुंडा शेपसाठी मी मुंडा लाईनीचा मध्य काढला, 1/2 इंच आतमध्ये मार्किंग केली, क्रॉस लाईन आखली आणि मुंड्याचा शेप दिला आहे. क्रॉस लाईन आखल्यामुळं मुंडा शेप देणं सोपं होतं. 1/2 इंच आपण शोल्डर लाईन मायनस केली आहे, कारण की आपला मागील गळा रुंदी फक्त 2 इंचाची येते, म्हणून मी 1/2 इंच मायनस केली. आणि शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 3.25 इंचाची ते 3 इंचाची घेतली आहे. गळ्याच्या इथं मी शोल्डर पट्टीला एक कट टाकून घेतला आहे. आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. पुढील भाग कटिंग करण्यासाठी मी ओपन बाजूला पिना लावून घेतल्या. हे बघा, हे आपले किनारे आहे आणि मागील भाग मी आहे असा छापून घेते. आपल्याला मागील भाग कसा छापला करण्यासाठी मी चॉक वेगळ्या कलरचा घेतला आहे आणि मागील भाग आहे असा बाजूने आखून घेतला. आता सगळ्यात पहिला आपल्याला आपण मागील भागाला 1 इंच शोल्डर उतार घेतलं होतं, ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. सरळ लाईन आखली तर ते आपली शोल्डर सरळ झालं आहे. आता आपल्याला गळा रुंदी 3 इंचाची घेतली. जेवढं पाठीमागची शोल्डर पट्टी घेतले तेवढीच तुम्हाला पुढची पण शोल्डर पट्टी घ्यायची आहे. तर टोटल आपलं माप 6.25 इंच येतं आहे. मुंडा लाईन जेवढी मागची होती तेवढीच आपण पुढची ठेवली आहे, 6.5 इंचच. आणि जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढं छाती लाईनला मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखली आणि मुंडा लाईनीचा मध्य काढून पुढील मुंडा शेप दिला आहे आपण. छाती आपली 34 आहे, भागिले 4 8.5 येतं, त्यात 2 इंच आपण प्लस केलं आहे. तर आपण पुढील छाती 10.5 इंच घेणार आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, 1/2 इंच ट्रक्ससाठी. कमर आपली 28 आहे, 7 प्लस 2 इंच ट्रक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी. तर आपण पुढील कमर 10.5 इंच घेणार आहे. योग उंची 12 आहे, त्यात तुम्हाला शिलाई मार्जिनिंगसाठी 1/2 इंच प्लस करायचं आहे. तर 12.5ला आपण योग उंची घेणार आहे. पुढील गळा 6.5 ते 7 इंचाला तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि गळ्याचा शेप पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे द्या. आणि योग लाईन पण आखून घ्या. आपण थोडीशी पुढील मुंडा शेपची लाईन अशी क्रॉस केली आहे, थोडीशी खाली बाग दिला आहे तिला. इथं मी 4 इंचाला एक मार्किंग करून घेतली योग पट्टीवर, योग लाईनवर. आणि कमर लाईन जी मागची होती त्याच्यावर मी 2 इंचाला मार्किंग केली आहे. आपला ट्रक्स इथं असा येणार आहे, तर कमरेवर 2 इंच, पण योग लाईनीवर तो ट्रक्स छोटा होणार आहे. हे बघा, मी ट्रक्स पॉईंट 10 इंच घेतला आहे. 1 इंच
योक शेपसाठी मी वर मार्किंग केली आहे आणि असा योक शेप दिला आहे. हे बघा, मी जी लाईन मायनस केली आहे परत एकदा मी शोल्डर पट्टी चेक करते. हे बघा, आपण 1/2 इंच शोल्डर पुढचं सुद्धा क्रॉस करतोय, कारण पाठीमागचं आपण 1 इंच क्रॉस केलंय. जर पुढचं सरळ आणि पाठीमागचं क्रॉस असेल तर आपल्याला शिलाई मारायला त्रास होईल, म्हणून आपण हे बघा 1/2 इंच मी कट करून बाजूला काढला आहे. तर आपल्याला शोल्डर शिवताना ब्लाऊज शिवताना शोल्डर जोडताना आपल्याला त्रास होणार नाही, त्यामुळं 1/2 इंच मी कट केला आहे. आता आपण इथं ट्रक्ससाठी कट टाकून घेतोय. हे बघा, इथं मी 4.25 ते 4 इंचाला कट टाकला आहे. जिथं ट्रक्स पॉईंट आला होता आपला 10 इंच तिथे एक कट टाकला आहे, हुकाई पट्टी कट. इथं तुम्हासनी 1.5 ते 2 इंचा अंदाजे तुम्हासनी ट्रक्स कट टाकून घ्यायचा आहे. ट्रक्ससाठी इथं थोडंसं मी कट करते, कारण की तो भाग वर होता म्हणून. इथं आपला ट्रक्स मायनस केल्यानंतर आपल्याला योकपट्टी कितीची लागेल आपण मोजून घेणार आहे. तर इथं आपल्याला 2 आहे तर अर्धा इंच शिलाईसाठी, तर आपण 2.5 इंचाची ह्या बाजूनी एका बाजूनी इथं हुकाई पट्टीसाठी मी कपडा सोडला आहे. कमर 7 + 1.5 इंच 8.5ला मी मार्किंग केली. इथं आपण 2.5 इंच आत्ताच मोजलं होतं आणि सरळ लाईन आखून घेतली. तर इकडं 2.5 आहे तर इकडं आपलं 3.25 आलं आहे. पुढील भाग कट केल्यानंतर जो खाली कपडा राहिला आहे तिथंच आपण योकपट्टी सुद्धा कट केली आहे. हे बघा, आता आपण बाही कटिंग करतोय. बाही रुंदी आपल्याला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे, कारण आपला बोटनेक आहे. पूर्ण छाती आपली 34 आहे, त्याचा 4था 8.5 इंच येतोय. तर आपल्याला 8.5ला घडी अशी फोल्ड करायची आहे. हे बघा, 8.5 मी चेक करून घेते, 8.5 येतं इथं. बाही उंची आपली 9 आहे, त्यात 1 इंच प्लस करून आपण 10ला बाही उंची घेतली. आणि मुंढा उतार कितीचा घेतला? 3.5 इंचाचा मुंढा उतार घेतला. आणि इथं तुम्ही 2 ते 2.5 इंचाला एक मार्किंग केली आणि असं मुंडा शेप देणं सोपं होतं, त्याच्यामुळं मागील आणि पुढील मुंडा शेप द्या. दंड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आपली बाही आखून कंप्लीट झाले. मी कटिंग करून पण घेते. आपली बाही कट पण करून झाली आहे. पुढील भाग मी बाही ओपन केली आणि नंतर कट केला आहे. चला, अस्तर कटिंग कंप्लीट झालंय. आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. ब्लाऊजचा कपडा मी डबल घडी आहे आणि आपला हे बघा पॅटर्न प्रमाणे बाहीला कपडा कमी पडतो तर इथं आपण जॉईंट देणार आहे. पुढील भाग हे बघा, ह्याच्याप्रमाणे आपण ठेवून बघतोय. कट टाकले तिथं आपण जरी वर्कचा गळाच्या बाजूला आली पाहिजे याची काळजी घेतोय, पण गळा आपला खूप खाली आहे, थोडा वर घेतोय आपण. 6.5लाच घेतोय आपण गळा. मी पिना लावून घेतलेत आणि तुम्ही त्याप्रमाणे कट करून घ्या. आता पुढील भाग आखल्यानंतर मी पाठीमागचा भाग पण ब्लाऊजवर कुठं कसा बसतोय तो बघते. तर हे बघा, आपला भाग हा इथं असा बसतोय, तर एवढा अस्तरला खाली ब्लाऊजचा कपडा कमी पडतोय आणि वर गळा 2चाच येतोय आपला, म्हणजे तो शिवल्यानंतर 1.5 इंचाचाच गळा बनणार आहे. तर इथं आपण नंतर गळ्याचा शेप देणार आहे किंवा गळा कट नंतर करणार आहे. मी पॅटर्नचा मध्य काढला आणि व्यवस्थित पिना लावून घेतले आहेत आणि कटिंग करून घेतलं. आता मी दाखवते. हे बघा, ही बाही मी अशी कटिंग केली आहे. पुढील भाग मी असा कट केलाय परफेक्ट, बिलकुल एक्स्ट्रा कपडा नाही सोडलाय कुठं. आणि हा मागील भाग आहे. इथं जरा ब्लाऊजचा कपडा कमी पडला, पण इथं आपण काट लावणार आहे तर तो ॲडजस्ट होऊन जाईल. ही आपली योकपट्टी. बाहीला आपला कपडा कमी पडला होता तर तुम्ही बाहीला पहिला जॉईंट द्या. जॉईंट दिल्यानंतर परत एकदा अस्तरला व्यवस्थित पिना लावा आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढा. म्हणजे आपला अस्तर परफेक्ट कटिंग केला आहे. तर ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा असेल तर तो कट करून काढा आणि नंतर बाही शिवून घ्या. हे बघा, दोन्ही बाही वेगवेगळ्या आता तुम्ही शिवून रेडी करा. हे बघा, मी शिवून रेडी केली आहे. आपली बाही रेडी झाली शिवून. आता आपण मागील भाग शिवायला घेऊया. त्यासाठी मी आधी पट्टीनं सरळ लाईन आखते. सरळ लाईन आखल्यामुळं आपल्याला शिवणं सोपं जाईल. तर हे बघा, मी पहिला सरळ शिलाई मारते खालच्या बाजूला. आता इथं आपल्याला शिलाई मारता येणार नाही म्हणून मी इथं दाब बदलते. मी इथं सिंगल दाब वापरते. सिंगल दाब वापरल्यामुळं पॅटर्नच्या बाजूने परफेक्ट शिलाई झाली आहे
आणि एक्स्ट्रा कपडा आपण कट करून काढला आहे. पूर्ण पॅटर्नला आपण कट टाकून घेतले आहेत. ह्या कोपऱ्याला कट टाकणं गरजेचं आहे आणि मग आपण सगळा कपडा असा पलटी करून घेतला. पलटी केल्यानंतर पण आपण ह्याच्यावर एक शिलाई मारून घेतोय. हे शिलाई मारून झाले आपले. आता आपल्याला ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा आहे. हे बघा चारी बाजूने. आणि एका बाजूला आपल्या जरी वर्क आहे तर एका बाजूला खाली काठ येणार आहेत, पण प्लेन काठ चांगले नाही दिसणार म्हणून मी खालच्या बाजूला अशी पायपिंग अटॅच करते. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुक वाढेल. हे बघा पायपिंग अटॅच झाली आहे. आता आपण काठ अटॅच करायला घेऊया. काठ अटॅच करायच्या आधी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी फोल्ड करून घेतला आणि आता काठ किती येणार आहे दोन्ही बाजूचं परफेक्ट मार्किंग करून त्याला मार्किंग केल्यानंतर मी काठ अटॅच करायला घेतले आहेत. हे बघा मार्किंग प्रमाणे काठ मी तिथंच आणून टॉप करते. आता अस्तर प्रमाणे तुम्हाला काठाला शिलाई मारायची आणि एक्स्ट्रा काठ कट करून काढायचे आहेत. तर आपल्या खाली काठ अटॅच झाला आहे. थोडक्यात आपला गळा बनवून तयार आहे. तर आता आपल्याला वरील गळ्याचा शेप कट करायचा आहे. त्यासाठी मी मागील भाग फोल्ड केला आहे. पिना लावून घेतलेत परफेक्ट आणि आता आपण मगाशीच गळा आखला होता त्याप्रमाणे कटिंग करून घेतोय. कटिंग केल्यानंतर मी त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली आणि आपण गळ्याला अशा तिरक्या पट्ट्या अटॅच करणार आहे. तिरकी पट्टी अटॅच करण्यासाठी मी पट्टी एकमेकाला जोडून घेतले. क्रॉस पट्टी मी घेतले आणि पट्टीच्या दाबाच्या पाठीमागं बोट ठेवून ती पट्टी मी गोल करून घेतली आहे. गोल केल्यामुळं आपल्याला आता गळ्याला चुन्या द्यायची गरज नाही. आपण नॉर्मली शिलाई मारू शकतो. हे बघा आपली पट्टी अटॅच झाली आहे. आता तुम्हाला पट्टी अटॅच झाले तरी पण पूर्ण असे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्यामुळं कपडा असा फोल्ड होणं इजी होतं. हे बघा कट टाकायला राहिलं तर कपडा फोल्ड होत नाही. आता आपण इथं ट्रक्स टाकून घेतोय कमरेला. हे बघा असा इथं पॅटर्नच्या बाजूला आपण ट्रक्स टाकतोय. ट्रक्स टाकून झाले. आता आपण पुढील भाग रेडी करूया. तर मी पुढील गळा जो आपण आखला होता 6.5 इंचाला त्याच्यावर शिलाई मारून घेतली आणि त्याला सुद्धा गळ्याला कट टाकून घेतले आणि हा सुद्धा भाग आपण पलटी करून घेणार आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्ही गळ्याला दाब शिलाई देऊ शकता आणि अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा सुद्धा आपण जोडून इक्वल करत आहे. आता आपला ब्लाऊज आणि अस्तरचा कपडा जोडून झालाय. जिथं आपण मगाशी मार्किंग केली होती कट टाकले होते पण आता अस्तरला ब्लाऊजला नव्हते ते, तर मी परत एकदा कट टाकून घेतले आणि इथं ट्रक्स बघा मी 1 इंच खाली दाबलाय. 1.5 ते 2 इंच तो ट्रक्स वर गेला आहे. हे बघा आपला हा मधला ट्रक्स झाला देऊ. आता आपल्याकडे हुकाई पट्टीकडचा ट्रक्स तुम्हाला एकदम छोटा 1/2 इंचाचा पकडायचा आहे आणि तो 2.5 ते 2.25 इंचाचा द्यायचा. हे बघा आपला हुकाई पट्टीकडचा पण ट्रक्स देऊन झाला आहे. आता हा ट्रक्स आपल्याला क्रॉस पकडायचा आहे. हे बघा एकदा बघून घ्या व्यवस्थित. हे पट्टी अशी सरळ नाही ठेवायची, अशी क्रॉस ठेवायची आहे. एवढी 1/2 इंच मी पट्टी क्रॉस बाहेर काढली आहे. हे क्रॉस ट्रक्स येतो हा इकडचा मार्जिनिंग साईडचा. हे बघा हा आपला क्रॉस ट्रक्स देऊन झाला आहे आणि जिथं आपला हे बघा आणि हा ट्रक्स तुम्हाला ह्या 3 ट्रक्स दिले की तो ट्रक्स आपोआपच तुम्हाला भेटतो. किती अंतरावर द्यायचा आहे तो, तर हा बघा हा असा गोल ट्रक्स बनतो आपला. तर इथं मी अंदाजे मार्किंग करून घेते. 1.5 इंचावर आपला ते 2 इंचावर आपला दुसरा ट्रक्स येतो मुंड्याकडच्या साईडचा. हे बघा ट्रक्स दिल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लूक. आता ब्लाऊज कडची योगपट्टी ब्लाऊजकडच्या साईडला, अस्तरकडची योगपट्टी अस्तरकडच्या साईडला आणि आपल्याला ह्या दोन्हीला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्रा कपडा पण हा कट करतोय कारण तो क्रॉसमुळे बाहेर निघला आहे आणि सगळा कपडा आतमध्ये घेऊन खालच्या साईडला पण योगच्या शिलाई मारून घेतली. हे बघा आपली आता योगपट्टी अटॅच झाली आहे. त्याच्यानंतर मी योगपट्टीला खाली आणि वर दोन्ही साईडला दाब शिलाई दिली आहे. दुसरी पण भाग असाच करून घ्या आणि त्याच्यानंतर हुकाई पट्टी लावून घ्या. आता हे आपण पट्टी मगाशी अटॅच केली होती ती पट्टी आपण फोल्ड नव्हती केली, तर आता ती पट्टी ओपनच आहे. त्याच्यावरून आपण हे बघा असं आपण पुढील शोल्डर त्याच्यामध्ये ॲड करून शोल्डर ह्या पद्धतीने दाबून घेतला आहे आणि ही आता आपण पट्टी अशी दाबून घेतोय. तर आपलं शोल्डर फिनिशिंग सोबत लावून तयार बनलं आहे.
हे बघा गळा पण आपला मागचा पुढचा तयार झाला आहे. हे बघा आता बघा ह्याचं फिनिशिंग. आपली डिझाईन बिलकुल कुठं हे नाही झाली, व्यवस्थित आपली पॅटर्न बनला आहे. बाही जोडायच्या आधी आपल्याला ह्या दोन्ही चेक करून घ्यायचं आहे. छोटं मोठं असेल तर कट करून इक्वल करून घ्यायचं आहे, नंतर बाही जोडायची आहे. आणि नंतर आपल्याला ब्लाऊज सरळ ठेवून शिलाई मारायची, एक्स्ट्रा कपडे धागा कट करायचा आहे आणि आता उलटा करून एक शिलाई मारायची आहे. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेऊया. मुंडा आपला नॉर्मली 7 आहे, त्यात बोटनेक आहे म्हणून आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. 7ला नाही फिटिंग करायचं आहे, आपल्याला 7.5ला फिटिंग करायचं आहे. हे बघा असं पकडायचं आहे तुम्हासनी. तर हा 7ला न करता 7.5ला फिटिंग करा, कारण आपला हा बोटनेक आहे. कमर आपली 28 आहे, 28चा चौथा 7 येतो, तर इथं बघा मी 7ला मार्किंग करून घेते. दंड मी तुम्हाला सांगितले नव्हते, तर दंड आपले 5.5 इंचाचे आहेत, तर हे याप्रमाणे फिटिंग होईल. ही मी लाईन आखून घेते आणि शिलाई फिटिंग करून घेते. हे फिटिंग करताना मी इथं व्यवस्थित पकडते आणि आपली तंतोतंत शिलाई येते, त्याच्यामुळं आपला एकाच बाजू फिटिंग करून झाली आहे. सेम दुसरी बाजू पण तुम्ही फिटिंग करून घ्या आणि याच्या बाजूने तुम्हासनी 1.5 इंचावर शिलाई मारायची आहे, 2-3. आपला शिवल्यानंतरचा ब्लाऊजचा लूक आहे. थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. हा आपला ब्लाऊजचा घातल्यानंतरचा लूक आहे. थँक्यू.